नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असताल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बिलकुल टाइमपास नका करू, वही आणि पेन घेऊन लगेच बसा. आजचा जो काही आपण महत्त्वाचा मुद्दा घेतला त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या. इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL 2024 हे जे काही IPL संपलेलं आहे त्याच्यावरील महत्त्वाचे प्रश्न. 2024 मध्ये तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा, सर्वच परीक्षांसाठी हा जो काही टॉपिक आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. पाहूया प्रश्न क्रमांक पहिला. 2024 मध्ये IPLच्या कोणत्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आलेले होते? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. 2024 मध्ये या ठिकाणी 17वं एडिशन झालेलं आहे. 17व्या क्रमांकाचं आवृत्तीचं आयोजन करण्यात आलं होतं. 2024 मध्ये 17वं झालं, 2023 मध्ये 16वं झालं आणि पहिलं संस्करण कधी झालं असं विचारलं तर 2008 मध्ये. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. फिरून कधी कधी प्रश्न विचारले जातात. कसे? 17वे IPL किंवा IPL 17 किंवा 2024 चे IPL कोणी जिंकलेलं आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. KKR या टीमने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 17व्या क्रमांकाची जी काही आवृत्ती झाली IPLची ते त्याचं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे. आणि जर तुम्हाला असं विचारलं KKRने कोणाचा पराभव केलेला आहे तर SRH सनरायझर्स हैदराबाद या टीमचा या ठिकाणी पराभव करून किती हे राखून तर 8 गडी राखून या ठिकाणी पराभव केलेला आहे. या गोष्टी तुम्हाला बिलकुल विसरायच्या नाहीयेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक तिसरा. KKRने आजपर्यंत किती IPLचे शीर्षक जिंकलेले आहेत? म्हणजेच IPLचे जे काही टायटल आहेत ते आत्तापर्यंत KKRने किती जिंकलेले आहेत? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. आत्तापर्यंत KKRने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 3 IPL जिंकलेले आहेत. कधी कधी लिहून घ्या. 2012, 2014 आणि 2024 अशा प्रकारे KKRने 3 वेळेस IPL जिंकलेलं आहे. जर तुम्हाला असं विचारलं सर्वाधिक IPLचे जे काही शीर्षक आहेत टायटल आहेत ते कोणी जिंकलेले आहेत तर 2 टीमने या ठिकाणी जिंकलेलं आहे. पहिली टीम आहे मुंबईने 5 वेळेस जिंकलेलं आहे आणि दुसरी टीम आहे CSKने सुद्धा या ठिकाणी 5 वेळेस जिंकलेलं आहे IPL. मुंबईने 5 वेळेस केव्हा केव्हा जिंकलं तर 2013, 15, 17, 19 आणि 20 आणि CSKने कधी कधी जिंकलं तर 2010, 11, 18, 21 आणि 23. या गोष्टी समजतात? ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक चौथा. महत्त्वाचा प्रश्न आहे, लिहून घ्या. IPL 2024 हे जे काही 17व्या क्रमांकाचं एडिशन झालं IPLचं त्याच्यामध्ये एकूण किती संघांनी या ठिकाणी भाग घेतलेला होता? चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 10 टीम्सने या ठिकाणी भाग घेतलेला होता. मग तुम्हाला काय विचारलं जाऊ शकेल? या ज्या काही 10 टीम्स आहेत, 10 संघ आहेत, त्याचे कॅप्टन कोण आहेत याच्यावरती हमखास कधी कधी प्रश्न विचारला जातो. तर लिहून घ्या. KKRचे कॅप्टन आहेत श्रेयस अय्यर, सनरायझर्स हैदराबादचे आहेत पॅट कमिन्स, मुंबई इंडियन्सचे आहेत हार्दिक पांड्या, पंजाब किंग्सचे आहेत शिखर धवन, गुजरात टायटन्सचे आहेत शुभमन गिल, लखनौ सुपर जायंट्सचे आहेत KL राहुल, राजस्थान रॉयल्सचे आहेत संजू सॅमसन, CSKचे आहेत ऋतुराज गायकवाड, दिल्ली कॅपिटलचे आहेत रिषभ पंत आणि RCBचे आहेत फॅब डुप्लेसिस. या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. व्यवस्थितपणे या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करा. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5वा. IPL 2024 ची जी काही टायटल स्पॉन्सर होती ती कोणती कंपनी होती? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. टाटाने या ठिकाणी टायटल स्पॉन्सर केलेलं होतं. म्हणूनच आपण या ठिकाणी वारंवार ऐकत होतो टाटा IPL. ठीक आहे, आणि जे काही ऑफिशियल डिजिटल स्ट्रीमिंग पार्टनर होतं ते कोण होतं तर जिओ सिनेमा. ही सुद्धा गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न. कोणत्या स्टेडियममध्ये IPL 2024चा जो काही फायनल सामना होता, अंतिम मॅच होती, फायनल मॅच होती, तो खेळण्यात या ठिकाणी आलेला आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. MA चिदंबरम स्टेडियम. कुठे आलं हे? C फॉर चेन्नई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि फायनल मॅच कधी झाली तर 26 मे 2024 ला. ठीक आहे, पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7वा. महत्त्वाचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कोणते आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. नरेंद्र मोदी स्टेडियम, जे की अहमदाबाद गुजरात या ठिकाणी स्थित आहे. ते वर्ल्ड्स लार्जेस्ट क्रिकेट स्टेडियम आहे. 1 नंबरला आहे नरेंद्र मोदी स्टेडियम, 2 नंबरला आहे मेलबर्न क्रिकेट ग्राउंड ऑस्ट्रेलिया आणि 3 नंबरला आहे आता जयपूरचा होणार आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8वा. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. BCCIने
4 प्लेऑफ गेम्समध्ये आणि अंतिम सामन्यामध्ये टाकलेल्या प्रत्येक डॉट बॉलसाठी किती झाडे लावणार असं या ठिकाणी घोषित केलेलं होतं. म्हणजेच याचा अर्थ काय, जे काही शेवटचे 4 प्लेऑफ गेम्स होते आणि जो काही फायनल मॅच होती याच्यामध्ये जेवढेही डॉट बॉल पडले त्या डॉट बॉलच्या अगेन्स्ट किती झाडे लावण्याची या ठिकाणी घोषणा केली होती बीसीसीआयने. 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 500 झाडे या ठिकाणी प्रत्येक डॉट बॉलच्या मागे लावण्याची या ठिकाणी घोषणा केलेली होती. खूप चांगला हा इनिशिएटिव्ह होता, चांगली गोष्ट आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9. IPL 2024च्या अंतिम सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मिचेल स्टार्कला या ठिकाणी IPL 2024च्या फायनल मॅचमध्ये सामनावीराचा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी काय केलेलं आहे तर 3 षटकामध्ये फक्त 14 धावा दिल्या आणि 2 गडी या ठिकाणी बाद केलेले होते. पुढचा प्रश्न, IPL 2024 मध्ये सर्वात मौल्यवान खेळाडू मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सुनील नारायण यांना या ठिकाणी मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयरचा जो काही किताब आहे या ठिकाणी 2024चा तो त्यांना या ठिकाणी मिळालेला आहे. आत्तापर्यंत किती वेळा मिळालेला आहे तर आत्तापर्यंत 3 वेळा. मग 3 वेळा त्यांनी काय काय कामगिरी केल्यात लिहून घ्या. IPLचं जे काही 2012चं एडिशन होतं त्याच्यामध्ये त्यांनी 24 विकेट्स घेतलेल्या होत्या. IPL 2018 मध्ये या ठिकाणी 357 धावा आणि 17 विकेट्स घेतल्या होत्या आणि IPL 2024 मध्ये 488 धावा आणि 17 विकेट्स या ठिकाणी त्यांनी घेतलेल्या आहेत. सुनील नारायणे असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11. IPL 2024 मध्ये ऑरेंज कॅप कोणी जिंकलेली आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विराट कोहली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यांनी या ठिकाणी ऑरेंज कॅप पटकावलेली आहे. ऑरेंज कॅप कशासाठी दिली जाते तर पर्टिक्युलर जे काही सीझन असतं IPLचं त्याच्यामध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप दिली जाते. टोटल 741 धावा त्यांनी काढलेल्या आहेत आणि RCB कडून ते खेळतात. पुढचा प्रश्न क्रमांक 12. जसं ऑरेंज कॅप असतं तशाच प्रकारे पर्पल कॅप असते. मग लिहून घ्या IPL 2024 मध्ये पर्पल कॅप कोणी जिंकलेली आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, हर्षल पटेल या खेळाडूने या ठिकाणी पर्पल कॅप जिंकलेली आहे. जसं ऑरेंज कॅप ही सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूला दिली जाते अशाच प्रकारे पर्पल कॅप ही त्या पर्टिक्युलर सीझनमध्ये हंगामामध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूला दिली जाते. तर 24 विकेट्स घेतलेले आहेत आणि हर्षल पटेल हे PK म्हणजेच पंजाब किंग्ज या टीमकडून खेळत असतात. पुढचा प्रश्न क्रमांक 13. IPL 2024 मध्ये इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीझनचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? 13व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नितीश KR रेड्डी यांना या ठिकाणी इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीझनचा पुरस्कार मिळालेला आहे. एक पॉइंट लिहून घ्या, हा पुरस्कार त्या तरुण खेळाडूची ओळख आहे ज्याने IPL 2024 मध्ये त्याच्या असामान्य गोलंदाजीच्या कामगिरीने सर्वांना इम्प्रेस केलेले आहे किंवा प्रभावित केलेले आहे. अशा प्लेयरला या ठिकाणी इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीझनचा पुरस्कार दिला जातो. पुढचा प्रश्न, IPL 2024 मध्ये कोणत्या संघाला फेअर प्ले अवॉर्ड मिळालेला आहे? तर पर्याय क्रमांक ए, सनरायझर्स हैदराबाद या टीमला या ठिकाणी फेअर प्ले अवॉर्ड या ठिकाणी मिळालेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 15. IPL 2024 नंतर कोणत्या खेळाडूने निवृत्ती म्हणजेच रिटायरमेंट या ठिकाणी जाहीर केलेली आहे? पर्याय क्रमांक डी फॉर दिनेश कार्तिक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मला फक्त कमेंट करून सांगा मग हे जे काही दिनेश कार्तिक आहेत ते कोणत्या टीमचे प्लेयर आहेत एवढंच मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न, IPL लिलावामध्ये सर्वात महागडा खेळाडू कोणता बनलेला आहे 2024च्या असं विचारलेलं आहे. 16व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मिचेल स्टार्क हे खेळाडू या ठिकाणी KKRचे आहेत. त्यांना या ठिकाणी 24.75 कोटी रुपयाला खरेदी केलं होतं KKRने आणि विशेष म्हणजे IPL 2024 मधले हे तर मोस्ट एक्सपेन्सिव्ह प्लेयर बनलेले आहेतच आहे, परंतु IPLच्या इतिहासामध्ये सुद्धा या ठिकाणी मोस्ट एक्सपेन्सिव्ह प्लेयर सर्वात महागडा खेळाडू या ठिकाणी हे बनलेत. मिचेल स्टार्क असं त्यांचं नाव आहे. KKR कडून ते खेळतात. पुढचा प्रश्न क्रमांक 17. टिंबटिंब समूहाने IPL 2024 पासून 28 पर्यंत जे काही शीर्षक प्रायोजकत्व आहे, टायटल स्पॉन्सर आहे, त्याचे राईट्स या ठिकाणी घेतलेले आहेत. तर 17व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, टाटा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, IPL 2024चा जो काही पहिला सामना झाला होता तो कोणत्या 2 संघामध्ये खेळला गेला होता? 18व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, RCB वर्सेस CSK या दोघांमध्ये पहिला सामना खेळला होता 22 मार्च 2024 ला आणि त्याच्यामध्ये स्वाभाविक आहे CSK ने या ठिकाणी ती पहिली मॅच जिंकलेली होती.
पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 19वा. IPLच्या इतिहासामध्ये सर्वात जलद अर्धशतकांचा विक्रम कोणी केलेला आहे? 19 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, यशस्वी जयस्वाल असं त्या खेळाडूचं नाव आहे. अवघ्या फक्त 13 बॉलमध्ये 50 रन त्यांनी काढलेले होते. आता 1 नंबरला कोण आहे मग? यशस्वी जयस्वाल. 2 नंबरला आहे KL राहुल, 14 बॉलमध्ये 51 रन त्यांनी काढलेले आहे. पुढचा प्रश्न, IPL मध्ये सर्वात जलद 8000 धावांचा टप्पा गाठणारा फलंदाज कोण ठरलेला आहे? तर डोळे झाकून उत्तर द्यायचं. पर्याय क्रमांक सी, विराट कोहली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? तर 8000 धावांचा टप्पा गाठणारा पहिला खेळाडू या ठिकाणी ठरलेला आहे. हे जे काय IPL 2024 झालं याच्यातील काही महत्त्वाचे पुरस्कार आहेत ज्याच्यावरती एक्झाममध्ये डायरेक्ट प्रश्न विचारले जातात. लिहून घ्या. हंगामातील उदयोन्मुख खेळाडू म्हणजेच मोस्ट इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीझन कोणाला मिळालेला आहे? नितीश कुमार रेड्डी, जे की SRH कडून खेळतात. सर्वाधिक षटकार मारले आहेत अभिषेक शर्मा, SRH कडून खेळतात. सर्वाधिक चौकार मारले ट्रॅव्हिस हेड, हे पण SRH कडून खेळतात. हंगामातील सर्वाधिक झेल या ठिकाणी सगळ्यात चांगला झेल घेतलेला आहे रमणदीप सिंग, KKR कडून खेळतात. टीम फेअर प्ले पुरस्कार मिळालेला आहे SRH ला. पर्पल कॅप सर्वाधिक विकेट्ससाठी दिली जाते, हर्षल पटेलला मिळालेला आहे, 24 विकेट्स घेतले आहेत आणि पंजाब किंग्स कडून खेळतो. ऑरेंज कॅप मिळालेली आहे सर्वाधिक धावा काढण्यासाठी विराट कोहली यांना 741 धावा काढल्या आहेत आणि RCB कडून खेळतो. आणि हंगामातला सर्वात मौल्यवान खेळाडू पुरस्कार मिळाला आहे सुनील नारायण यांना, जे की KKR कडून या ठिकाणी खेळत असतात. या ठिकाणी काही महत्त्वाचे इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहेत ते सुद्धा लिहून घ्या. IPL 2024चा यजमान देश होता, स्वाभाविक आहे आपला प्यारा भारत देश. 22 मार्च ते 26 मे 2024 या काळामध्ये हे IPL संपलेलं आहे. संस्करण होतं 17व. टोटल टीम्स होत्या 10 आणि टोटल सामने झाले 74. शेवटची मॅच झाली MA चिदंबरम स्टेडियम चेन्नई तमिळनाडू या ठिकाणी. चॅम्पियन ठरलेला आहे KKR. KKRचं हे तिसरं विजेतेपद आहे आणि विजेत्या टीमला या ठिकाणी 20 कोटी रोख रक्कम या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आणि उपविजेता ठरला आहे सनरायझर्स हैदराबाद, 12.5 कोटी रुपये या ठिकाणी रोख रक्कम दिलेली आहे. सामनावीर ठरला आहे अंतिम मॅचमध्ये मिचेल स्टार्क, जे की KKR कडून खेळतात आणि प्रायोजकत्व होतं या ठिकाणी टाटाकडे. त्याच्यानंतर काही महत्त्वाच्या अजून गोष्टी आहेत, जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे विराट कोहलीने IPL मध्ये सर्वात जलद 8000 धावांचा टप्पा गाठणारा पहिला फलंदाज या ठिकाणी ठरलेला आहे. IPL मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे युजी चहल. पहा या ठिकाणी 2024 बद्दल बोलण्यात येत नाही. टोटल IPL 2008 पासून ते 24 पर्यंत जे काही सीझन झाले याच्यामध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे युवी चहल, 205 विकेट्स घेतलेले आहेत. ख्रिस गेलच्या नावावर सर्वाधिक वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम आहे. सामन्यातील धावसंख्या 66 चेंडूमध्ये 175 त्यांनी इंडिव्हिज्युअल या ठिकाणी एवढे रन्स काढलेले आहेत. मुंबई इंडियन्स आणि CSKने सर्वाधिक 5 स्पर्धा जिंकल्या आहेत. IPL मध्ये आतापर्यंतचा सर्वोच्च स्कोर यावर्षी झाला आहे 287 आणि सर्वात या ठिकाणी यशस्वी चेस सुद्धा झालेला आहे 262 पंजाब किंग्ज विरुद्ध KKR. या गोष्टी समजतात. त्याच्यानंतर अजून या ठिकाणी जे काय IPL 2023 झालं होतं 16वी आवृत्ती झाली होती, त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. कितवी आवृत्ती होती? 16वी. त्याच्यामध्ये 10 टीम्स होत्या आणि 74 मॅचेस झाल्या. शेवटचा सामना झाला नरेंद्र मोदी स्टेडियमला, अहमदाबाद गुजरात या ठिकाणी. चॅम्पियन होतं CSKचं हे 5वं शीर्षक होतं आणि 20 कोटी रोख रक्कम त्यांना मिळाली होती. उपविजेते होते गुजरात टायटन्स, 13 कोटी त्यांना मिळालेले होते. ऑरेंज कॅप होती शुभमन गिल यांच्याकडे, 890 धावा काढल्यात, GT कडून ते खेळतात. आणि पर्पल कॅप होती मोहम्मद शमी यांच्याकडे, 28 विकेट घेतले होते, GT कडून ते खेळतात. आणि 2023च्या IPL मध्ये सर्वात मौल्यवान खेळाडू पुरस्कार मिळालेला होता शुभमन गिल या खेळाडूला. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं, जे काय IPL झालं 2024चं कितवं संस्करण होतं, तर या ठिकाणी 17वं संस्करण होतं. त्याच्यावरती जेवढेही संभाव्य प्रश्न बनत असतील त्याच्यावरती आपण रिव्हिजन टाकलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा. जवळच्या मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, टेलिग्राम ग्रुपमध्ये हे चॅनल, हे यूट्यूब जरूर शेअर करण्याचा प्रयत्न करत चला. आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करत चला. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद. आणि चॅनलला अजून पण सबस्क्राईब जर नसेल केलं तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. ठीक आहे.